माझा आवाज येतोय का? हो. हा. आज आपल्याला मेरिडियन्स बघायचे आहे. आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर मध्ये मेरिडियन्स कोणत्या आहेत? चायनीज ॲक्युप्रेशरच्या मेरिडियन्स वेगळ्या असतात आणि आयुर्वेदिक ॲक्युप्रेशरच्या मेरिडियन्स वेगळ्या असतात. ते आयुर्वेदिक ॲक्युप्रेशरचा ट्रीटमेंट आपण ह्याच पद्धतीने करतो. हा. आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी आहे ही बॉडी, माइंड, इंटेलेक्ट आणि टाइम या सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर होतात आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा. तर हे जे अॅक्यू पॉइंट्स आहेत, आपण काय करतो, आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकलो आहोत की अॅक्यू पॉइंट्स काय आहेत आणि त्या अॅक्यू पॉइंट्सला प्रेशर दिलं म्हणजे आपली ती एनर्जी जी आहे ती तिथे स्टिम्युलेट होते आणि जे काही स्टॅग्नेशन झालेलं आहे एनर्जीचं, तर ते क्लिअर होतं मग. तर ह्या ज्या आहेत, ह्या ज्या दिसत आहेत, ह्या सगळ्या मेरिडियन्स ज्या आहेत त्या चायनीज मेरिडियन्स आहेत. चायनीज ॲक्युप्रेशर जे आहे, चायनीज ॲक्युपंक्चर, त्याच्या 14 मेरिडियन्स आहेत आणि ह्या 14 मेरिडियन्स हे अशा प्रकारे काही समोरून जात आहेत, काही मागून जात आहेत, काही साईडने जात आहेत. तर अशा ह्या मेरिडियन्स चायनीजच्या आहेत. टीसीएम, त्याला टीसीएम असं म्हणतात. तर ह्या टीसीएमच्या आहेत आणि ह्या अशा प्रकार. एक मिनिट हं. तुम्हाला दिसतंय ना? हो. हा. माऊस काम नाही करत आहे, काय झालं? तरी संपला वाटतं याचा. हम्म. तर ह्या ज्या मेरिडियन्स आहेत, ह्या मेरिडियन्स 12 मेरिडियन्स आहेत आणि दोन मेरिडियन्स ज्या आहेत त्या एक समोर आणि एक मागे जाते. तर ह्या अशा टोटल 14 मेरिडियन्स आहेत. एक मिनिट हं. हम्म. हा. तर ह्या ज्या मेरिडियन्स आहेत, ह्या मेरिडियन्स चायनीजच्या ज्या मेरिडियन्स आहेत ह्या अशा प्रकारे आहेत. तर दोन मेरिडियन्स ज्या आहेत त्या सेंट्रल लाईनला आहे. ती जी मधोमध जाते आहे, तिला एकदम सेंटर लाईन मध्ये जी जाते आहे तिला कन्सेप्शन व्हेसल म्हणतात. कन्सेप्शन व्हेसल. आणि ही मागून जाते, जशी ही समोरून जाते तशी आपले जे जेनायटल ऑर्गन्स आहेत, अॅनस आणि जेनायटल ऑर्गन्स यांच्या मधून ते स्टार्ट होते आहे आणि ती जाते आहे वरती आपल्या लिप्स पर्यंत. ही कन्सेप्शन व्हेसल, ही समोरून जाणारी आहे. आणि ही जी कन्सेप्शन व्हेसल मेरिडियन आहे, ही मेरिडियन सर्व समोरच्या भागामध्ये जेवढ्या काही मेरिडियन्स आहेत त्याला इन मेरिडियन्स म्हणतात. इन साइड म्हणजे समोरची साइड. तर ह्या इन मेरिडियन्सला ती कंट्रोल करते, ही कन्सेप्शन व्हेसल मेरिडियन. आणि तशीच ही मागे, ही आपल्या अॅनस आणि जेनायटल ऑर्गन्सच्या मधूनच हिचं पण सुरुवात होतो आहे. इथून हे समोरून होतं आणि त्याच्याच इकडे मागून ही गव्हर्निंग वेसल जाते. आणि ही गव्हर्निंग वेसल पूर्ण डोक्यामध्ये वरतून जाऊन खाली चेहऱ्यावरती येते. तर ही गव्हर्निंग व्हेसल आणि ही पूर्ण सेंट्रल लाईन मधून जाते आहे. तर हिला गव्हर्निंग व्हेसल म्हणतात आणि ही कंट्रोल करते यांग साइड, जे म्हणजे पाठीमागच्या भागामध्ये जेवढ्या काही व्हेसल्स आहेत, मेरिडियन्स आहेत, त्या मेरिडियन्सला कंट्रोल करण्याचं, मेन कंट्रोलिंगचं काम कोणाचं आहे, तर या गव्हर्निंग व्हेसल मेरिडियन्स आहे. तर ह्या झाल्या दोन मधल्या, ह्या सेंटर लाईनला असतात दोघी आणि त्या एक एकच आहेत.
पण ह्या बाकीच्या ज्या मेरिडियन्स आहेत, ह्या 12 मेरिडियन्स ज्या आहेत, त्या मेरिडियन्स मात्र बायलॅटरल आहेत. म्हणजे उजवीकडेही आणि ह्या सेंट्रल लाईनच्या उजवीकडे पण आणि डावीकडे पण अशा दोघी बाजूने त्या पॅरलल जात आहेत. सेम मेरिडियन एक या उजव्या बाजूने जाईल, एक डाव्या बाजूने जाईल. तर लेफ्ट आणि राईट असे दोघी बाजूंनी त्या जातात. तर ह्याच्यामध्ये आहे स्टमक मेरिडियन, स्प्लीन मेरिडियन. स्टमक मेरिडियन आहे, स्प्लीन मेरिडियन आहे, स्मॉल इंटेस्टाईन मेरिडियन आहे, हार्ट मेरिडियन आहे, ब्लॅडर मेरिडियन आहे, किडनी मेरिडियन आहे, पेरिकार्डियम मेरिडियन आहे, ट्रिपल वॉर्मर मेरिडियन आहे, गॉल ब्लॅडर मेरिडियन, लिव्हर मेरिडियन, लंग मेरिडियन आणि लार्ज इंटेस्टाईन मेरिडियन. तर अशा ह्या ह्या मेरिडियन्स आहेत. अशा ह्या 12 मेरिडियन्स आहेत आणि ह्या बायलॅटरल आहेत दोन्ही साईडला. म्हणजे ही या साईडला जाते आहे, ही युरिनरी ब्लॅडरची मेरिडियन. सगळ्यात मोठी मेरिडियन कोणती असेल शरीरात वाहणारी, तर ती आहे युरिनरी ब्लॅडरची मेरिडियन आहे. तर ही युरिनरी ब्लॅडरची मेरिडियन आहे. तर ह्या कलर मध्ये दाखवलेलं आहे, ही जी आहे ही ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेली ही ब्लॅडर मेरिडियन आहे. इथे कलर्स दाखवलेले आहेत आणि तेच इकडे फिगर मध्ये आहे. स्टिम्युलेटिंग आपण काय करतो, ह्या मेरिडियनचे जे अॅक्यू पॉइंट्स आहे त्या अॅक्यू पॉइंट्सला आपण स्टिम्युलेट करतो आणि जे काही इम्बॅलन्स झालेला आहे त्याला आपण रिम्यूव्ह करतो आणि जे काही इन्फेक्शन झालेलं आहे त्या इन्फेक्शनला सुद्धा क्लिअर करण्याचं काम केलं जातं आणि एनर्जी जी आहे ती पुन्हा रिस्टोर होते. इम्बॅलन्स झालेली एनर्जी पुन्हा बॅलन्स व्हायला मदत होते. आता ही झाली, ह्या झाल्या TCM मध्ये म्हणजे चायनीज अॅक्युपंक्चर मधल्या ह्या मेरिडियन्स झाल्या 14 मेरिडियन्स. आता हे आपल्याला बघायचं आहे, आपण आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर शिकतो आहोत आणि आयुर्वेदिक अॅक्युप्रेशरच्या 3 प्रकारच्या मेरिडियन्स आहेत. आपण त्या 14 मेरिडियन्स बघितल्या वेगवेगळ्या ऑर्गनच्या. आता ह्याच्यामध्ये मात्र 3च प्रकारच्या मेरिडियन आहेत. त्या म्हणजे ही व्हर्टिकल मेरिडियन आहे, व्हर्टिकली जाणारे आणि हा, तर ही एक एक जर आपण चायनीजची एक एक मेरिडियन जर बघितली तर ही पेरिकार्डियमची मेरिडियन आहे. ही पेरिकार्डियमची मेरिडियन आपल्या छातीच्या हे जे रिब्स आहे त्या रिब्स पासून स्टार्ट होते आणि ती जाते आहे हे जे मिडल फिंगर आहे, मिडल फिंगरच्या एंडला नखाजवळ जाऊन ती संपते आहे. तर अशा सगळ्या मेरिडियन्स आहेत आणि ह्या मेरिडियन्स वरती अॅक्युपॉइंट्स असतात. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जसं मला मुंबईहून निघायचंय आणि दिल्लीला पोचायचंय तर मध्ये मध्ये स्टेशन्स येतात, तसे हे मध्ये मध्ये येणारे स्टेशन्स आहेत आणि ह्या मेन स्टेशन्स वरती एनर्जी अक्युम्युलेट होते. म्हणजे मेन स्टेशन्स आहेत जे की बाकीच्या तिथल्या अवयवांना ती कंट्रोल करत असते, त्या तेवढ्या भागाला ते कंट्रोल करत असतात. तर आता समजा माझ्या ह्या ठिकाणी माझा हात दुखतो आहे, इथे मनगटाचा इथे हातामध्ये दुखत आहे, तर काय करायचं, कारण काय असेल त्याचं, तर हे जे पेरिकार्डियमचे जे काही पॉइंट्स आहेत ह्याच्यामध्ये जर काही स्टॅग्नेशन आलं असेल, कुठेतरी अडथळा आला आणि अडथळा आल्यामुळे पुढेही मेरिडियन पुढे जात नाहीये, एनर्जी जी आहे ही जात नाहीये, इथे ब्लॉक झालं. इथे काय झालं, येऊन ब्लॉक झालं. तर मग इथे काय होणार, आता हा PC6 चा जो पॉइंट आहे, समजा ह्या PC6च्या पॉइंटच्या ठिकाणी एनर्जी इथे थांबून गेली, इथे ती ब्लॉक होऊन गेली, तिचा मार्गच ब्लॉक झाला, तर काय होणार, इथे गाठ होणार, मग इथे ताप, हा पोर्शन जो आहे तापणार आणि आपल्याला इथे दुखणार, सूज पण येते. मग ह्या सगळ्या पोर्शन मध्ये काय होईल, सूज पण येऊ शकते आणि मग आता आणि पुढे काय, पुढे तर ही एनर्जी जातच नाहीये. ही एनर्जी जी आहे ही इथेच थांबली आहे आणि पुढे ती जात नाहीये, इथपर्यंत ती पोहोचतच नाहीये. मग काय होणार, हे जे मिडल फिंगर आहे, मिडल फिंगरला काय होणार, नमनेस येणार, त्या फिंगरला नमनेस येणार, कारण तिथे ती एनर्जी पोहोचतच नाहीये ना. तर ह्या हातामध्ये नमनेस येऊ शकतो, इथे नमनेस येऊ शकतो, मनगटामध्ये नमनेस येऊ शकतो, मनगटापासून पूर्ण हातामध्ये ह्या मिडल फिंगर पर्यंत नमनेस येऊ शकतो. तर
मग आपल्याला काय करायचंय, मग आपल्याला त्या जो PC6 पॉइंट आहे त्याला थोडासा मसाज करायचा, त्याला हलकासा मसाज करायचा. आणि ती जी एनर्जी आहे ते तो जो पॉइंट आहे PC6 चा जो पॉइंट आहे त्याला काय करायचं, मग स्टिम्युलेट करायचं. तिथे मटरचा दाणा लावून टाकायचा. मटरचा दाणा लावला म्हणजे काय होईल की हळूहळू ती जे काही सूज असेल, जे काही प्रॉब्लेम झालेला असेल तर तो हळूहळू रिझॉल्व्ह होईल. आणि ते पुढे एनर्जी जायला लागेल आणि इथे जे काही नमनेस आलेला आहे तो नमनेस निघून जाईल. आणि मग नॉर्मल आपला हात जो आहे तो नॉर्मल होऊन जाईल. तर अशी एक 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 अशा आपण आता बघितल्या की ह्या किती आहे, टोटल 14 मेरिडियन्स आहेत. ही एक मेरिडियन घेतली आपण आणि ह्या 14 मेरिडियन वरती टोटल 365 अॅक्युपॉइंट्स आहेत. हे 365 टोटल अॅक्युपॉइंट्स आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की टोटल अॅक्युपॉइंट्स किती आहेत, 365 टोटल अॅक्युपॉइंट्स आहेत. आणि क्रोनिक हे जे क्रोनिक डिसीजेस कॅन बी ट्रीटेड बाय स्टिम्युलेटिंग दीज पॉइंट्स. तर आपण क्रोनिक डिसीजेस सुद्धा ह्या पॉइंट, ह्या अॅक्युपॉइंट्स वरती स्टिम्युलेशन करून आपण ते घालवू शकतो. तर पार्क जे ऊ हे जे कोरियाचे प्राध्यापक होते, तर त्यांनी असं सांगितलं की ह्या 14च मेरिडियन्स फक्त नाहीयेत, तर हंड्रेड्स ऑफ मेरिडियन्स आपल्या शरीरामध्ये वाहता आहेत. ह्या मेन आहेत. पण अशा बाकीच्या हंड्रेड्स ऑफ मेरिडियन्स आहेत, जसं की नर्व्हचं जाळं आहे आपल्या शरीरामध्ये पूर्ण. कारण प्रत्येक अगदी नखापर्यंत नर्व्स पोचलेले आहेत. आपल्याला नखाला सुद्धा जास्त जवळून आपण जर नखाला कापलं तर आपल्याला त्रास होतो की नाही. तर नखशिखांत सगळ्या नर्व्स पोचलेल्या आहेत. तर हंड्रेड्स ऑफ मेरिडियन्स आपल्या शरीरामध्ये आहेत. क्लिनिकली त्यांनी हे सक्सेसफुल केलेलं आहे विथ एक्सपेरिमेंट्स. इंडियन योगिक चक्र. आता आपल्या इंडियामध्ये आपण योगिक चक्राद्वारे ट्रीट करतो. हे असे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. मूलाधारापासून हे आहे मूलाधार, स्वादिष्ठान, त्याच्यानंतर मणिपूर, अनाहत, विशुद्धी, त्यानंतर हे आज्ञाचक्र आणि हे सहस्त्रार. असे हे 7 चक्र आहेत. आणि हे 7 चक्र जे आहेत हे मेन एनर्जी सेंटर्स आहेत. आणि इथूनच ती एनर्जी सगळीकडे जाते आहे. जे की कन्सेप्शन व्हेसल मेरिडियन आपण त्याला म्हणतो. तर ती कन्सेप्शन व्हेसल मेरिडियनच म्हणजेच हे 7 चक्र आहेत. तर तेच तर कंट्रोल करतायत सगळ्या आपल्या पूर्ण बॉडीला जाणाऱ्या सगळ्या ऑर्गन्सला, सगळ्या सेल्सला, टिश्यू सेल्स पर्यंत. मेरिडियन्स आर एक्झिस्ट. आता ह्या डोक्यात पण आहे, आपल्या समोरच्या भागात आहे, मागच्या भागात आहे. ट्रंक, हा पूर्ण ट्रंकचा पोर्शन जो आहे, जो चौकोनी रेक्टँग्युलर पार्ट आहे त्याला ट्रंक म्हणतो आपण. हा जो पोर्शन आहे हा ट्रंकचा पोर्शन आहे. तर हा हेड रिजन, हा पूर्ण हेड रिजन, हा पूर्ण ट्रंकचा पोर्शन. आणि तसेच हात आणि पाय ह्या सगळीकडे मेरिडियन्स ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. आणि हे जे आहे आपण प्रेशर देऊन वगैरे करतो. तर हे झालं TCM मध्ये. आणि हे हातात आणि आपल्या तळपायांमध्ये ह्याचे सगळे पॉइंट्स आहेत. हे आपण काल इतकं पाहिलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे आयुर्वेदिक मेरिडियन्स. आयुर्वेदिक मेरिडियन्स ज्या आहेत ह्या आधी आपण बघूया व्हर्टिकल मेरिडियन. व्हर्टिकल मेरिडियन म्हणजे काय, तर वर पासून खालपर्यंत आता इथून ही स्टार्ट होते आहे. ह्या मेरिडियन्स कशा आहेत, 1, 4, 5, 8. आता आपण हे एलिमेंट शिकलो की नाही, आपण एलिमेंट शिकलेलो आहोत. तर हे 1, 4, 5, 8 या बाजूला आहे. आणि इकडे 2, 3, 6, 7 हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना की हे एलिमेंटची नंबर आहेत. 1 नंबर म्हणजे आकाश, 2 म्हणजे वायू, 3 म्हणजे अग्नी, 4 म्हणजे जल, 5 पृथ्वी, 6 काल, मग 7 मागे येत आहे, 7 काय दिशा, 8 मन, आणि 9 काय आत्मा, आणि 0 काय आहे, तम आहे. तर असं हे हे 10चे 10 एलिमेंट्स जे आहेत ह्या 10 एलिमेंट्सचे मेरिडियन्स आहेत. आता इथे काय आहेत, इथे 10 मेरिडियन्स आहेत. तिथे 14 मेरिडियन्स होत्या,
इथे 10 मेरिडियन्स आहेत आणि ह्या 10 मेरिडियन्स काही उभ्या आहेत तर काही आडव्या आहेत. तर ह्या आहेत व्हर्टिकल मेरिडियन. आता ही व्हर्टिकल मेरिडियन जी आहे, आता ही जी मधून जाणारी आहे ही झिरो, ही आहे 0 नंबरची मेरिडियन आहे. ही मधून जाते, ही जाते आहे एकदम सेंटर लाईन आहे, ही आहे एकदम सेंटर लाईन. आणि ही आहे मागची 9 नंबरची, जी कन्सेप्शन व्हेसल, आपण ह्याला कन्सेप्शन व्हेसल म्हणतो आणि ह्याला टीसीएम मध्ये ह्याला गव्हर्निंग व्हेसल म्हणतो. ही गव्हर्न करते सगळ्या मेरिडियन्सला, म्हणून ही गव्हर्निंग व्हेसल आहे. तर ही 9 नंबर मागे येतो. 1 4 5 8, हा 5 8 आणि 9, हे असं हे इकडून येणार आणि हे 2 3 6 हा 7 आणि 7 8 आणि 9 असं हे इकडून येणार. तर ह्या, आणि आता ही जी मधली आहे, तर इथे मध्ये जे काही ऑर्गन्स आहेत तिथे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याला ट्रीट करण्यासाठी आपण ही 0 नंबरची व्हर्टिकल घेणार. 0 नंबरची व्हर्टिकल मेरिडियन चूज करणार. आता समजा माझ्या पोटामध्ये नाभीच्या आसपास काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, किंवा माझ्या छातीच्या मध्ये इथे मध्यभागी इथे मला दुखत आहे, किंवा माझ्या गळ्यामध्ये इथे कुठेतरी दुखत असेल, किंवा नाकामध्ये दुखत आहे, किंवा नाकात सर्दी वगैरे झाली आहे, किंवा ओठांमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, सेंटर लाईनला, समजा इथे डोक्यामध्ये काही डोकं दुखतंय पण ते दोघी भ्रू मध्याच्या मध्ये दुखत आहे, तर ही मेरिडियन चूज करायची. 0 नंबरची मेरिडियन चूज करायची. आणि 0 नंबरचा आपला कोणता आहे? 10 आपल्या बोटांपैकी 0 नंबरचा बोट कोणता आहे? 0 नंबरचा बोट कोणता आहे सांगा. काल सांगितलं होतं तुम्हाला. 0 नंबरचा बोट कोणता आहे? लक्षात ठेवायचं आहे. राईट हँडचा अंगठा. 0 उजवा म्हणजे अंगठा. थंब. हा, उजव्या हाताचा अंगठा म्हणजे 0 नंबरचं बोट आहे. तर 0 इथे जर काही प्रॉब्लेम झाला, ह्या लाईनीमध्ये येणारे सगळे आतले जे ऑर्गन्स आहेत तिथे जर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला ही 0 नंबर, म्हणजे आपण ट्रीट कुठे करणार? आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यावरती आपण ट्रीटमेंट देणार. आणि जर मागच्या बाजूला पूर्ण स्पाईन मध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण ट्रीटमेंट कुठे करणार? डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताच्या अंगठ्यावरती आपण ट्रीटमेंट करणार. तर डाव्या हाताच्या जर काही स्पायनल कॉर्ड मध्ये प्रॉब्लेम, सगळ्या व्हर्टिब्रीज मध्ये प्रॉब्लेम आहे, लंबर मध्ये प्रॉब्लेम आहे, सर्व्हायकल मध्ये प्रॉब्लेम आहे, तर इथे काय थोरॅसिक रिजन मध्ये प्रॉब्लेम आहे, तर काय करणार आपण? आणि इथे डोकं दुखतंय, मागच्या अगदी सेंटरला मागच्या बाजूला जर डोकं दुखत असेल, इथे मानेचा भाग, फ्रोजन शोल्डर, नेकचा मागचा जो भाग आहे तो जर आखडून गेला असेल, तर आपण काय करणार? ही 9 नंबरची मेरिडियन घेणार, उभी सरळ. आता ह्या दुसऱ्या ज्या मेरिडियन्स आहेत, आता ही 1 नंबर आणि ही 2 नंबर, आता ही 1 आणि 2 ही जी आहे ही ह्याच्या साईडने जाते, ह्याच्या थोडस बाजूने जाते. आता ह्याच्या मार्गामध्ये जे जे काही ऑर्गन्स येत आहेत त्या ऑर्गन्सला, आता समजा ओठांचा किनारा किनारा येतोय, नाकाचा साईडचा भाग येतोय, नाकपुड्यांचा साईडचा भाग, डोळ्याचे मधला भाग, आतला आतला भाग डोळ्याचा. तर हे हे जे पोर्शन्स आहेत, ह्या पोर्शन मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण कोणता घेणार? 1 आणि 2. मग तो राईटला दुखतंय का लेफ्टला दुखतंय ते बघायचं आहे आणि त्यानुसार मग आपण हे घ्यायचंय. आणि राईट साईडला 1 4 5 8 घ्यायचं, डाव्या बाजूला 2 3 6 7. अशा प्रकारे हे मेरिडियन्स चूज करायचे आणि मागचे हे 7 8 हे मागे येणार. तर ही झाली व्हर्टिकल. आणि व्हर्टिकली हे आपण प्रॅक्टिकल घेऊया संडेला. ह्या मेरिडियन्स अशा प्रकारे प्लॉट करायच्या असतात. समोरच्या साईडला कोण येत आहे? 0 येतोय, 1 4 2 3. समोर काय येत आहे? 0 1 4 2 0 3. आणि
14 हा 0 1 4 1 4 0 1 4 एका बाजूला येत आहे, 0 2 3 एका बाजूला येत आहे. तर हे 5 जे पॉइंट्स आहेत हे 5 पॉइंट्स समोर येणार आणि मागचे 5 पॉइंट जे आहे 5 इकडे काय येणार, 3च्या नंतर काय आहे 6 7 आणि इकडे काय आहे 5 आणि 8. तर 5 8 मध्ये हा 9 आणि 6 आणि 7. तर हे जे आहे हे मागच्या बाजूला येणार, तर बोटाच्या मागच्या बाजूला येणार. हा, तर हे इथे 0 1 4 2 3 असे 5 पॉइंट समोर येणार आणि 5 पॉइंट जे आहेत हे मागे येणार आणि ही सरळ व्हर्टिकल मेरिडियन आहे. तर हे मधल्या सेंटरला जर काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे बरोबर हा जो सेंटर आहे आपला व्हर्टेब्रल कॉलम पूर्ण, ह्या व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे ह्या सरळ लाईनीमध्ये आपल्याला काय करायचंय, मेथीपट्टी लावायची आहे. पूर्ण व्हर्टेब्रल कॉलम आपल्याला कव्हर करायचा असेल तर बरोबर ही सेंटर लाईन जी आहे ह्या सेंटर लाईन वरती काय करायचं, मेथीपट्टी लावायची मागच्या बाजूने. तर हे असे हे व्हर्टिकल मेरिडियन झाली. तसंच जसं हे हातात आहे तसंच हे पायामध्ये आहे, सेम अगदी. समोरच्या बाजूला येणार. आता हा खालचा भाग म्हणजे इन साइड आणि वरचा भाग म्हणजे नख जिथे आहे ती यांग साइड, म्हणजे हा मागचा भाग आणि हा समोरचा भाग. तर 0 1 4 इकडे 2 3 हे समोर 5 पॉइंट्स येणार आणि मागे 5 8 1 4 5 8 आणि इकडून 2 3 6 7 आणि मध्ये हा 9 आणि हा मध्ये हा 0. तर असं हे पूर्ण आपल्या अंगठ्याचं पूर्ण होऊन जाणार. तर समोर 5 असतात आणि मागे 5 असतात मेरिडियन्स. तर हे झालं व्हर्टिकल. आणि हॉरिझॉन्टल. आता आता हॉरिझॉन्टल मेरिडियन जी आहे ही साइड टू साइड चालते. ही अशी गोल चकती. जर आपण असा अर्धा कापलं तर हा कापल्यानंतर जो भाग येईल ना, आता समजा इथून शरीर कापून टाकलं तर हा जो पोर्शन येईल हा पूर्ण पोर्शन, हा पूर्ण पोर्शन जो येईल ना तो राहणार आहे किती, 5 नंबरची हॉरिझॉन्टल आहे ती आहे 5th नंबरची हॉरिझॉन्टल आहे. आणि चेहऱ्यावरती जर आपल्याला कुठेही आता हे खालून सुरू होत आहे, हे खालून सुरू होते सगळ्यात खाली 0 हॉरिझॉन्टल आहे ही 0 हॉरिझॉन्टल. इथे ह्या पोर्शन मध्ये काहीही प्रॉब्लेम असला, काहीही प्रॉब्लेम, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण घेणार 0 नंबरची मेरिडियन. आता समजा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा कोणाला अपेंडिक्सचा त्रास होतो आहे, तर ह्या पोर्शन मध्ये काय येत आहे, जेनायटल ऑर्गन्स येत आहेत. तर ही 0 आणि मागच्या बाजूने सुद्धा कॉसिक्सचा पोर्शन येतो आहे. तर हा असा हे पूर्ण कापल्यानंतर जो अर्धा हा असं जर आपण कापलं, असं अज्युम करायचं की इथून कापून टाकल्यानंतर जो पूर्ण असा हा हा भाग येईल ना, तो त्या भागामध्ये जेवढे काही ऑर्गन्स येतील ना ह्या भागामध्ये, तर ते येणार 0 हॉरिझॉन्टल मेरिडियन वरती. मग त्याच्यानंतरची ही 1 हॉरिझॉन्टल. आता इथे हा जो पोर्शन आहे ह्या पोर्शन मध्ये जितके पण ऑर्गन्स येतील तर ते ऑर्गन्सला जर ट्रीट करायचं झालं तर आपण 1 हॉरिझॉन्टल मेरिडियन घेणार. इथे 2 हॉरिझॉन्टल, ही 3rd हॉरिझॉन्टल मेरिडियन घेणार. इथे 4th हॉरिझॉन्टल मेरिडियन घेणार. आता इथे समजा लंग्सचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर आपण काय करणार की ही 4th हॉरिझॉन्टल मेरिडियन घेणार. पोटाचा काही प्रॉब्लेम असेल तर 3rd हॉरिझॉन्टल मेरिडियन घेणार. आणि फ्रोझन शोल्डर आहे, शोल्डरचे सगळा काही प्रॉब्लेम आहे, मागून आहे, पुढून आहे, कोणाकोणाला पुढच्या साईडने दुखतं, कोणाकोणाला बॅक साईडने दुखतं, तर ही आपण काय करणार, ही 5th हॉरिझॉन्टल मेरिडियन चूज करणार आणि ही 5th हॉरिझॉन्टल मेरिडियन वरती आपण ट्रीट करणार. आता हे आणि गळ्याचा भाग, आता ही असे हे पूर्ण 10 मेरिडियन्सला प्लॉट केलेला आहे. 0 पासून ते हे पूर्ण इथपर्यंत हे 9 पर्यंत येतं. 0 ला पण धरलं आणि हे 9 म्हणजे टोटल 10 होतात. तर मी इथे ते 5th मेरिडियन येते. आपल्या शोल्डर्सच्या तिथे येते 5th. हे लक्षात ठेवायचं की 5th मेरिडियन कुठे येते, शोल्डरच्या इथे येते. मग शोल्डरच्या वरती ह्या 6 7 8 9 वरती येते आणि खाली 4 3 2 1 0 हे खाली खालच्या 4
आणि ह्या वरच्या 4 आणि ही मधली 5th नंबर आहे. आता समजा ह्या इथे कान दुखतोय, हा पोर्शन मध्ये कुठेतरी दात दुखतोय, तर ह्या पोर्शन मध्ये काहीही होत असेल, फोड आलं, काही हे येतात, काय म्हणतात त्याला, अ, आता माझे हिंदी शब्द आणि मराठी शब्द एकत्र होऊन राहिले, मुहासे. अ, तर ऍक्नेज येतात. तर हे ऍक्नेज वगैरे जर येत असतील तुमच्या स्किनवरती आणि ते नेमके इथेच काहीतरी फोड आला असेल, मोठासा फोड आला असेल, तर आपण काय करणार की ही मेरिडियन घेणार, 7th नंबरची मेरिडियन घेणार. आणि आता डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल, कानाचा काही प्रॉब्लेम असेल, तर आपण काय करणार, ही 8 नंबरची मेरिडियन घेणार. आणि मग डोक्याचा काही प्रॉब्लेम असेल, डोकं दुखत असेल, तर आपण ही 9 नंबरची हॉरिझॉन्टल मेरिडियन घेणार. तर हा पूर्ण, आता हा मागून पुढून, हा 9 हॉरिझॉन्टल जी आहे ही मागून पुढून, म्हणजे पूर्ण ब्रेनचा पोर्शन सुद्धा, डोक्यात सुद्धा दुखत असेल, ब्रेनचा काही इश्यू असेल, समोरचा काही इश्यू असेल, इन साइडचा इश्यू आहे, यांग साइडचा इश्यू आहे, तर आपण ही ह्या पोर्शन मध्ये, तर आपण ही मेरिडियन चूज करणार. आता ते कसं घ्यायचंय आपण ते नंतर बघूया. फक्त आधी आता ह्या मेरिडियन्स कुठे आहेत, कशा आहेत ते बघायचं आहे. आणि हे करस्पॉन्डन्स टू कफ, हॉरिझॉन्टल मेरिडियन जी आहे, ही हॉरिझॉन्टल मेरिडियन ही कफ कफ प्रकृती, कफासाठी घेतली जाते. ही हॉरिझॉन्टल मेरिडियन जी आहे स्टॅबिलिटी आणण्यासाठी आणि कफाला बॅलन्स करण्यासाठी ही मेरिडियन. आणि वरची जी मेरिडियन आपण व्हर्टिकल जी बघितली ती असते वायू, वातासाठी. वातासाठी ती मेरिडियन घेतली जाते. वाताचा काही प्रॉब्लेम असेल, जसं की आता हे कफाचं आहे. कफाचं जे आहे, कफामुळे काय होतं, सूज जी येते ना, ती सूज, जिथे पण सूज येते ना, तर ती सूज एक कफामुळेच येत असते, कारण तिथे कफ साचलेला असतो. आणि कफ साचला म्हणजे तिथे सूज येते. जॉईंट्सचे प्रॉब्लेम सगळे, सगळ्या प्रकारचे जॉईंट्सचे प्रॉब्लेम, मग तो कुठला पण जॉईंट असो, हाताचा जॉईंट असो, मनगटाचा जॉईंट असो, शोल्डरचा जॉईंट असो, का गुडघ्यांचा जॉईंट असो, का आपल्या कमरेतला जॉईंट असो, तर कोणताही जॉईंट, तर जॉईंट मध्येच कफाचा प्रॉब्लेम होत असतो आणि मग तिथे सूज वगैरे येत असते, हेवीनेस चा प्रॉब्लेम असो, तर ही ही मेरिडियन हॉरिझॉन्टल मेरिडियन आपल्याला त्यावेळेस घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता ही, हा, तर ही हॉरिझॉन्टल मेरिडियन जी आहे, माझं नेमकं याचं आज सेल गेलाय. हा, तर ही हॉरिझॉन्टल मेरिडियन जी आहे, ही हॉरिझॉन्टल मेरिडियन अशा प्रकारे प्लॉट केलेली असते. ही पूर्ण गोल गोल राऊंड, हा झिरो. त्याच्या आता हे जॉईंट्स लक्षात ठेवायचे. ह्या जॉईंट वरती येते 3rd नंबरची हॉरिझॉन्टल आणि वरच्या वात जॉईंटला येते 6 नंबरची हॉरिझॉन्टल. मग ह्या 3 झिरो आणि 3च्या मध्ये हे बरोबर अंतरावरती सेम सेम अंतर बघून 1 आणि 2 प्लॉट करायचं. त्याच्यानंतर ही 3 आणि 6च्या मध्ये येणार 4 आणि 5 नंबरची हॉरिझॉन्टल. आणि ही 9 नंबरची हॉरिझॉन्टल जी आहे, आपल्या नखाचा जो वरचा कोपरा आहे, तिथे ती येते. वरचा जो वरचा भाग नखाचा, तर तिथे ही 9 नंबरची असते. त्या 9च्या आणि ह्या वात जॉईंटच्या मध्ये या दोन सेम डिस्टन्स घ्यायचं असतं ह्यांचं. तर ते 7 आणि 8 अशी घ्यायची असते. आणि ह्याचं मात्र प्लॉटिंग वेगळं असतं. हे 5 नंबरचा जो येतो ना, तो, कारण अंगठ्यावरती जनरली 2च जॉईंट्स, मेन जॉईंट्स असतात. काही काही जणांना असतात 3-4 रेषा, पण जनरली 2च जॉईंट्स, रेषा असतात. तर ह्या 2च जॉईंट असतात अंगठ्याचे. तर मेन म्हणजे हा वरचा, त्याला वातपित्त एकत्रच केलेला आहे अंगठ्याला, म्हणून हा इथे 5 नंबरचा हॉरिझॉन्टल इथे 5 येते. मग ह्या 5, 0 आणि 5च्या मध्ये हे 4 हॉरिझॉन्टल्स येतात आणि इथे 5 आणि 9च्या मध्ये ह्या 4 3 हॉरिझॉन्टल्स येतात. तर अशा प्रकारे हे प्लॉटिंग केलेलं आहे. अंगठ्याचं थोडंसं वेगळं आहे, कारण इथे 2च जॉईंट्स असतात आणि हे बाकी हे 10 केलेले आहेत. तर हे असे 10 आहेत. हे आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस बघणार आहोत. आणि तसंच हे पायावरती आहे.
तर हे पायावरती हे 10 आणि हे 10 पॉइंट्स असेच प्लॉट केलेले आहेत. समोर जसे व्हर्टिकलला होते की नाही तसेच हे पण प्लॉट करायचे. 1 4 5 8 समोर, 2 3 6 7 मागे आणि मध्ये 9. अशा प्रकारे हे ह्या हॉरिझॉन्टल मेरिडियन्स आहेत. मागे आणि पुढे, लेफ्ट आणि राईट लेग. त्याच्यानंतर तिसरी मेरिडियन येते ती म्हणजे स्पायरल मेरिडियन. आता ही पित्तासाठी आहे. सगळ्यात पहिली व्हर्टिकल मेरिडियन कशासाठी वापरली जाते? वात प्रकार जे काही आहेत वात प्रकारांना घालवण्यासाठी व्हर्टिकल मेरिडियन, आणि हॉरिझॉन्टल मेरिडियन ही कफासाठी वापरली जाते, आणि स्पायरल मेरिडियन जे आहे पित्त प्रकार जे काही आहेत, पित्तापासून होणारे जे जे काही प्रकार आहेत. आता ट्रान्सफॉर्मेशन, पित्त काय करत असतं? पित्ताचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये? ट्रान्सफॉर्मेशन करणे. म्हणजे आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे, आता आपण चपाती पोळी खाल्ली आहे, भाजी खाल्ली आहे, फळं खाल्लेली आहेत, तर ते फळाचं कन्व्हर्जन, ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्याचे केमिकल प्रोसेस होते आपल्या स्टमक मध्ये, त्याची सगळी केमिकल प्रोसेस होते आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन दुसऱ्या कुठल्या तरी संयुगांमध्ये होतं. आणि मग ती जी प्रोसेस आहे ती मेटाबॉलिझमची जी प्रोसेस आहे, त्या मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये हे पित्त जे आहे हे काम करत असतं. म्हणजे अग्नी, पित्त काय आहे? अग्नी. तर हीट, इथे हीट आहे. तर ही पित्त युज्ड इन इन्फ्लेमेटरी अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. आता हे पित्तामुळे होणारे काय आहे तर इन्फ्लेमेटरी जे काही इन्फ्लेमेशन्स होतात आपल्या, जळजळ वगैरे जे होणं, इन्फ्लेमेटरी डिसिजेस आहेत, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे आहेत, त्यांच्यासाठी ही मेरिडियन, स्पायरल मेरिडियन चूज केली जाते. आता आपण समजा ह्या मेरिडियन्स अशा आहेत, आपण व्हर्टिकल बघितल्या आणि हॉरिझॉन्टल बघितली. आता ही व्हर्टिकल, व्हर्टिकल आपण अशी बघितली, 0 1 आहे, इकडे इकडे 2 आहे, इकडे 4 आहे, इकडे 5 2 3 6 7, इकडे येते 2 3 6 7 9, आणि इकडे येते 1 4 5 8, 1 4 5 8. तर आता ही झाली अशी हॉरिझॉन्टली आपण जर प्लॉट केले तर हे नंबर असे येतात. आणि व्हर्टिकली जेव्हा आपण असे प्लॉट करतो, हा 0 नंबर आहे, हा पित्त जॉईंट आहे 3 नंबर, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9. तर असे, आता यांना जर जोडलं मी जसं ग्राफ पेपर असतो की नाही, आपण सगळ्यांनी शाळेत असताना ग्राफ पेपर वापरलेला आहे, हो ना? आणि ग्राफ वरती आपण काही काम पण केलेलं आहे. तर तसं आता ही जी 0 म्हणजे सेंटरची ही मेरिडियन आहे. आता हा 0 पॉइंट इथे आहे. आता कसं घ्यायचं? 0 पॉइंट मी कसा घेणार? तर हॉरिझॉन्टल मेरिडियनचा 0, व्हर्टिकल मेरिडियनचा 0, मग त्याला मी पिक करणार. आता इथे बघायचं, हॉरिझॉन्टलचा 1 पॉइंट कुठे येतोय, व्हर्टिकलचा 1 नंबर कुठे येतोय, तर तो येतोय इथे येतोय. हा 1 नंबर एकच आहे इथे, हा 1 नंबर आहे. आणि हॉरिझॉन्टलचा 1 नंबर, ही हॉरिझॉन्टल आहे 1 नंबरची, ही हॉरिझॉन्टल आहे. मग हा व्हर्टिकलचा 1 आणि हॉरिझॉन्टलचा 1, हा पॉइंट आपल्याला इथे मिळाला. आता हा झाला 1. आता 2 कुठे आहे? हा व्हर्टिकलचा हा 2, ही व्हर्टिकल मेरिडियन आहे, 2 नंबरची व्हर्टिकल मेरिडियन आहे, आणि ही 2 नंबरची हॉरिझॉन्टल मेरिडियन आहे. आता हे कुठे क्रॉस सेक्शन होतं याचं? ह्याचा क्रॉस सेक्शन घ्यायचा. हा झाला क्रॉस सेक्शन, इथे येतोय. मग हा हा मिळाला 3 नंबरचा पॉइंट. आता सॉरी 2 नंबरचा पॉइंट. तर 3 नंबर, ही ही आहे थर्ड व्हर्टिकल मेरिडियन, आणि ही आहे थर्ड हॉरिझॉन्टल मेरिडियन. मग ह्याचा क्रॉस सेक्शन कुठे येतोय? हा इथे येतोय. मग हा मिळाला थर्ड व्हर्टिकल मेरिडियन. आता हा 7 आहे, ही आहे 7 हॉरिझॉन्टल मेरिडियन, आणि ही आहे 7 व्हर्टिकल मेरिडियन. आता यांचा क्रॉस सेक्शन कुठे मिळाला? हा इथे मिळाला. मग हा झाला आपला 7 नंबरचा पॉइंट. 9 नंबर कुठे आहे? ही ही 9 नंबर आहे. ही 9 नंबरची व्हर्टिकल मेरिडियन आहे, आणि ही 9 नंबरची हॉरिझॉन्टल मेरिडियन आहे. आता यांचं क्रॉस सेक्शन कुठे झाला? हे या ठिकाणी झालं. हा झाला 9 नंबरचा. मग आता ही मेरिडियन कशी तयार होणार? हा 1 2 3 4 5 6 4 5 6 7 8 आणि ही 9.
तर अशा प्रकारे ही अशी क्रॉस क्रॉस जाते. ही जी स्पायरल मिरर, म्हणून तिचं नावच स्पायरल आहे. ही अशी स्पायरल जाते, तिचं नावच स्पायरल आहे. झिगझॅग झिगझॅग सारखी ती जाते. आता ही खाली केलं तरी वरतीच जाते. हा, तर ही आता जेव्हा आपल्याला क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, पित्ताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, तर हा स्पायरल मेरिडियन घेतली जाते. तर हा पॉइंट इथे येणार, 0, 1, हा 2, हा 3, हा 4, सॉरी, हा हा 4 आणि हा 5 इथे येतो ना, 5. तर असे 5 मागे येतो. तर हे अशा प्रकारे ही मेरिडियन जी आहे, ही मेरिडियन आपल्या बॉडीला ती कव्हर करते, स्पायरल मेरिडियन. आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेरिडियन कशी एकाच लाईन मध्ये आपण जातो आहोत. तर ह्या अशा प्रकारे ह्या 3 मेरिडियन्स आहेत. 3 मेरिडियन्स आहेत, एक व्हर्टिकल, दुसरी हॉरिझॉन्टल आणि तिसरी स्पायरल. तर हे लक्षात ठेवायचं आहे की आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर मध्ये फक्त 3च प्रकारच्या मेरिडियन्स आहेत, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि स्पायरल. तर हे वात वात जॉईंट व्हर्टिकल मेरिडियन आपण यूज करतो. आणि ती अप्पर फिंगर, हा, वात जॉईंट जो आहे, आता आपल्याला हे बघायचंय की वातपित्त आणि कफ जॉईंट. तर आपल्या हातामध्ये वातपित्त आणि कफ, हा,